नमस्कार. आज आपण 9व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 9. सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेषबन्धुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. श्लोकाचा अर्थ: सुहृद, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष करण्याजोगा, बांधव, सज्जन आणि पापी या सर्वांविषयी समान भाव ठेवणारा अत्यंत श्रेष्ठ आहे. जो मातीप्रमाणेच परंतु ममतारहित होऊन कोणत्याही कारणाशिवाय सर्वांचे हित इच्छिणारा आणि हित करण्याच्या स्वभावाचा असतो त्याला सुहृद म्हणतात. आणि जो उपकाराच्या मोबदल्यात उपकार करणारा असतो त्याला मित्र म्हणतात. ज्याप्रमाणे सुहृदचा कारणाशिवाय दुसऱ्याचे हित करण्याचा स्वभाव असतो, त्याप्रमाणे ज्याचा कारणाशिवाय दुसऱ्याचे अहित करण्याचा स्वभाव असतो त्याला अरी म्हणतात. जो आपल्या स्वार्थाने अथवा अन्य कोण्या कारण विशेषाने दुसऱ्यांचे अहित अपकार करतो तो द्वेष असतो. दोघे जण आपसात वादविवाद करत आहेत, त्यांना पाहूनही जो तटस्थ राहतो, कोणाचाही पक्ष घेत नाही आणि आपल्याकडून काही म्हणतही नाही, तो उदासीन म्हणविला जातो. परंतु त्या दोघांचे भांडण समाप्त व्हावे आणि दोघांचे हित व्हावे असा प्रयत्न करणारा मध्यस्थ म्हटला जातो. एक तर बंधू अर्थात संबंधी असतो आणि दुसरा बंधू नाही, परंतु दोघांशी वर्तन करताना त्याच्या मनात कोणताही विषम भाव नसतो. जसे त्याच्या पुत्राने अथवा अन्य कोणाच्या पुत्राने एखादे वाईट काम केले तर तो त्यांच्या अपराधानुरूप दोघांनाही समान दंड देत असतो. तसेच त्याच्या पुत्राने अथवा दुसऱ्याच्या पुत्राने एखादे चांगले काम केले तर त्यांना पुरस्कार देण्यातही त्याचा कोणताही पक्षपात राहत नाही. सुहृद, मित्र, उदासीन, मध्यस्थ आणि साधू सदाचारी पुरुषांबद्दल तसेच आपल्या कुटुंबियांबद्दल मनुष्याला प्रेम वाटणे स्वाभाविक होय. तसेच वैरी, द्वेष आणि पापी यांच्याबद्दल द्वेष व घृणा वाटणे स्वाभाविक होय. विवेकशील पुरुषांमध्ये सुद्धा या लोकांबद्दल स्वाभाविक असा रागद्वेष दिसून येतो. अशा परस्परांशी अत्यंत विरुद्ध अशा स्वभावाच्या मनुष्यांबद्दल रागद्वेष व भेदबुद्धी नसणे ही फारच कठीण गोष्ट होय. पण त्यांच्याबद्दलही ज्याला समभाव वाटतो त्याला अन्यत्रही समभाव वाटतो, हा आशय दाखविण्यासाठी येथे अपि या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. सर्वत्र परमात्म बुद्धी झाल्याने वर उल्लेख केलेल्या अत्यंत वेगळ्या स्वभावाच्या मित्र, वैरी, साधू व पापी इत्यादींचे आचरण, स्वभाव आणि व्यवहार यांच्यातील फरकाचा ज्याच्यावर काहीही प्रभाव पडत नाही, ज्याच्या बुद्धीमध्ये कोणत्याही वेळी, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही निमित्ताने भेदभाव येत नाही, त्याला समबुद्धी असे मानावे. ज्याची श्रेष्ठ आचरण करणाऱ्यात आणि निकृष्ट आचरण करणाऱ्यात समबुद्धी होईल त्याची सर्व ठिकाणी समबुद्धी होऊन जाईल. कारण संसारात आचरणांची मुख्यता असते. आचरणांचाच परिणाम पडत असतो. आचरणानेच मनुष्याची परीक्षा होत असते. आचरणांवरूनच श्रद्धा अश्रद्धा होत असते. स्वाभाविक दृष्टी आचरणावरच पडत असते आणि आचरणावरूनच सद्भाव दुर्भाव उत्पन्न होतात. म्हणून श्रेष्ठ आचरण करणारे आणि निकृष्ट आचरण करणारे या दोघात समता झाली
तर मग सर्व ठिकाणी समता होईल. या दोन्हीपैकी श्रेष्ठ आचरण करणाऱ्या पुरुषात तर सद्भाव होणे सुगम आहे, परंतु पापाचरण करणाऱ्या पुरुषात सद्भाव होणे कठीण आहे. म्हणून भगवंतांनी येथे अपीच दोन अव्ययांचा प्रयोग केला आहे, ज्याचा अर्थ आणि पाप आचरण करणाऱ्यातही ज्याची समबुद्धी आहे तो श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे आज आपण 9व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 10व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.